नमस्कार. BMS सेकंड इयर रोग निदान एवं विकृती विज्ञान या विषयातील आज आपण पेपर 1 मधील नाडी परीक्षा या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. अष्टविध परीक्षेच्या अंडर नाडी परीक्षा हा पॉईंट येतो. अष्टविध परीक्षेपैकी नाडी परीक्षा व मूत्र परीक्षा हेच तुम्हाला SAQ मध्ये डिटेलमध्ये विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे त्याचं व्यवस्थित स्टडी करा. जर तुम्ही अष्टविध परीक्षेचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो चॅनलवर अपलोडेड आहे, तो एकदा प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की पहा, त्यानंतरच हा व्हिडिओ पहा. अष्टविध परीक्षा ही रोग परीक्षा आहे. रुग्णाचे परीक्षण करताना 8 स्थानांचे परीक्षण करावे असे योगरत्नकारांनी म्हणले आहे. व्याधीचे ज्ञान होण्यासाठी हे आवश्यक असते. जो वैद्य हे परीक्षण करत नाही त्याला व्याधी बल, रोगी बल इत्यादीचं ज्ञान प्राप्त होत नाही. त्याचा श्लोक आहे, नाडी मूत्रम मलम जीवा शब्द स्पर्श द्रुक आकृती. अशा प्रकारे हे अष्टविध परीक्षा आहे. त्यापैकी आज आपण नाडी परीक्षण डिटेलमध्ये पाहणार आहोत. रुग्णाच्या उजव्या हाताच्या अंगुष्ठ मूलस्थानी असलेली नाडी वैद्याने काळजीपूर्वक चेक करावी. वैद्याचा उजवा हात व मन शांत व स्थिर करावे. त्यानंतर एकाग्र मन असावे. ही सर्व काळजी वैद्याने नाडी परीक्षण करतेवेळी घेतली पाहिजे. त्यानंतर नाडी परीक्षणाची पद्धती, स्त्री रुग्ण असेल तर डावा हाताची नाडी पाहावी. पुरुष रुग्ण असल्यास उजव्या हाताची नाडी पाहावी. हाताचा पंजा आकाशाच्या दिशेने व बोटे पसरलेली असावी. 3 वेळा परीक्षण करावे व योग्य निदान करावे. तर ही होती नाडी परीक्षणाची पद्धती. त्यानंतर नाडी परीक्षण काल प्रभात अर्थात प्रातकाली 1 प्रहर काळापर्यंत योग्य सांगितलेला आहे. त्यानंतर कधी करू नये, तर नाडी परीक्षण कधी करू नये? स्नान केल्यानंतर लगेच, भोजन केल्यानंतर, स्नेहन केल्यानंतर, भूक तहान लागलेली असताना, त्यानंतर रुग्ण झोपलेला असताना आणि झोपून उठल्यावर लगेच इत्यादी वेळी नाडी परीक्षण करू नये. इथे तुम्ही दोषानुरूप नाडीचा चार्ट पाहू शकता की कोणत्या दोषामध्ये नाडीची गती कशी असते. तर वात दोषामध्ये सर्पगती, पित्त दोषामध्ये मंडूक गती, कफ दोषामध्ये हंस किंवा मोर गती आणि त्रिदोषामध्ये सुतार पक्षाप्रमाणे नाडीची गती असते. तर हा एक संबंध चार्ट लक्षात ठेवा. असाध्य नाडी गती सांगितलेली आहे. त्यामध्ये जी नाडी एका विशिष्ट गतीने 30 वेळा चालते व नंतर मंद होते तिला असाध्य नाडी गती असं म्हणलेलं आहे. त्यानंतर मृत्यूसूचक नाडी गती कोणती आहे? जी थांबून थांबून चालते ती मृत्यूसूचक आहे. आणि आरोग्यसूचक म्हणजे चांगली कोणती आहे? तर हंसगती किंवा गजगती गंभीर असणारी ती आरोग्यसूचक नाडी गती आहे. इथे इतर संबंध म्हणून एक पॉईंट दिलेला आहे. त्यामध्ये मांसवाही असेल तर गंभीर, ज्वरवेग असेल तर उष्ण किंवा वेगवान गती असते, कामक्रोधामध्ये वेगवान गती, चिंता भयमध्ये क्षीण गती, भूक लागलेली असताना चंचल गती असते आणि अन्नग्रहणमध्ये स्थिर गती असते. तर हे सुद्धा तुम्ही एक पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे नाडी परीक्षणाचं महत्त्व. रुग्णाच्या जीवाचे किंवा व्याधीचे प्रत्यक्ष ज्ञान होते. त्यानंतर रुग्णाच्या सुखदुःखाचे म्हणजे रोगी अवस्थेचे ज्ञान होते आणि वातादी, त्रिदोष व सन्निपात ह्याचे ज्ञान होते. तर ह्या सर्व गोष्टींसाठी नाडी परीक्षण महत्त्वाचे असते. आता नाडी आणि देवताचा संबंध सांगितलेला आहे. वातज नाडी असेल तर ब्रह्मदेव, पित्तज नाडी असेल तर शंकर आणि कफज नाडी असेल तर विष्णू. तर अशा प्रकारे नाडी व देवता यांचा संबंध सांगितलेला आहे. तर या होत्या रोगनिदान व विकृती विज्ञान या विषयातील अष्टविध परीक्षेमधील नाडी परीक्षण ह्या टॉपिकच्या नोट्स. तर नाडी परीक्षणावर तुम्हाला SAQ देखील विचारला जाऊ शकतो. तर व्यवस्थित स्टडी करा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.